गाईज जर तुमचं जी-डी-एसमध्ये बी-पी-एम, ए-बी-पी-एम और जी-डी-एस या कोणत्याही पोस्टसाठी सिलेक्शन झालं असेल, तर तुम्हाला एक मेल येतो गव्हर्नमेंटकडून, पोस्ट ऑफिसकडून. तर त्या मेलमध्ये मेन्शन केलेलं असतं, की तुम्हाला कोणते-कोणते डॉक्युमेंट हवे आहेत. तर त्यासाठी तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल लागतं तुमचं 10th सर्टिफिकेट. कारण आपलं सिलेक्शन तर फक्त 10च्या मार्क्सवर झालेलं असतं. तुम्हाला 10चं सर्टिफिकेट लागतं. देन तुम्ही इव्हन एखाद्या कॅटेगरीमधून असाल, तर तुम्हाला त्याचं कास्ट सर्टिफिकेट लागतं, कास्ट व्हॅलिडिटी लागतं. तर तुमचं सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट असेल तर सर्वात उत्तम. ते तर सगळं सर्व ठिकाणी चालतं. तर त्यासाठी तर काही प्रॉब्लेमच नाहीये. सेंट्रलचं सर्टिफिकेट असेल तर सर्वात चांगलं असतं आणि तुमच्याकडे साधं सर्टिफिकेट असेल तर ते पण तुम्हाला चालू शकतं. कारण काही-काही ऑफिसेसमध्ये साधं सर्टिफिकेटही अलाऊ करतात. तर त्यात काही प्रॉब्लेम नसतो. देन तुम्हाला लागतं तुमचं आयडेंटिटी प्रूफ. त्यासाठी तुम्ही तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड यूज करू शकता. आधार कार्ड तर सर्वांकडे असतं नॉर्मल म्हणून तो काही प्रॉब्लेम नाहीये. देन जर पी-डब्ल्यू-डी मधून असाल तर तुम्हाला ते सर्टिफिकेट लागेल. देन ट्रान्सजेंडर असेल तर तुम्हाला ट्रान्सजेंडरचं सर्टिफिकेट लागेल. और तुमचं बर्थ सर्टिफिकेट लागेल ओरिजिनलवालं. तेही तुम्हाला ते डॉक्युमेंटमध्ये लिस्ट केलेलं आहे, तर तुम्ही तेही देऊ शकता. देन तुम्हाला एक मेडिकल सर्टिफिकेट द्यायचंय. आता मेडिकल सर्टिफिकेट कोणतं द्यायचं? तर आपल्या जवळ एखादा गव्हर्नमेंट हॉस्पिटल असतो ना, त्या हॉस्पिटलमध्ये जायचं आणि तिथून मेडिकल सर्टिफिकेट करायचं. तेही तुम्हाला खूप इम्पोर्टंट आहे आणि ते म्हणजे ते काय झालंय, कोरोनानंतरच्या जे सर्व आता कॅन्डिडेट सिलेक्ट होत आहे, त्यासाठी ते मेडिकल सर्टिफिकेट त्यांनी स्ट्रिक्टली त्यांनी कंपल्सरी केलेलं आहे. तर तुम्ही ते मेडिकल सर्टिफिकेटही बनवून घ्यायचं आणि ते सर्व हे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंटचे 2-2 सेट करायचे. तुमचे 2 फोटोज, हे 2 सेट आणि ओरिजिनल डॉक्युमेंट हे सर्व द्यायचे. ओके. तर माझ्या चॅनलला फॉलो, सबस्क्राईब एंड लाईक करा. थँक